सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 22 नोव्हेंबर 2025 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. उत्तर कोरेगावातील भावेनगर येथे खडी क्रशरला वीज, शेतकऱ्यांची पिके वाळली. शेतकऱ्यांना द्यायची वीज खडी क्रशकडे वळवल्यामुळे शेतकऱ्यांची पीक वाळून चालली आहेत. त्यामुळे संतप्त होत शेतकऱ्यांनी भावेनगर तालुका कोरेगाव येथे डंपर वाहतूक रोखली. जोपर्यंत नागरिक आपल्या प्रश्नांबद्दल जागरूक होणार नाही तोपर्यंत जनतेला त्रास होतच राहणार. याप्रमाणेच येणाऱ्या काळात आपल्या प्रश्नाबाबत आवाज उठवा, त्याबद्दल बोला आणि आपला हक्क मिळवा. जिल्हाधिकाऱ्यांनी कराड प्रांताधिकाऱ्यांचा पुरवणी अहवाल स्वीकारू नये. गणेश पवार. कापिल तालुका कराड येथील बोगस मतदान प्रकरणी गंभीर तक्रारींबाबत अप्पल जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत गुरुवारी झालेल्या बैठकीत प्रांताधिकाऱ्यांनी पुरवणी अहवाल देणार असल्याचे सांगितले आहे. मात्र त्यांनी पुरवणी अहवाल न स्वीकारता मूळ अहवाल व दिलेले पुरावे गृहीत धरून जिल्हाधिकाऱ्यांनी निर्णय द्यावा अशी मागणी आंदोलक गणेश पवारांनी निवेदनाद्वारे केली आहे. कराडमधील व्यापाऱ्याची 3.5 लाखांची फसवणूक. 3.5 लाख रुपये किमतीत 4 टन शेंगदाणे खरेदी करून पैसे न देता व्यापारी यश यतीश शहा राहणार सोमवारपेठ कराड यांची फसवणूक केल्याप्रकरणी हजारे साहेब बिजापूर राहणार हुबळी कर्नाटक याच्यावर कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अवघ्या 12 तासात सातारा शहर पोलिसांकडून रिक्षा चोरीचा छडा. सातारा शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने अवघ्या 12 तासात रिक्षा चोरीचा गुन्हा उघडकीस आणत अट्टल चोरट्याला कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले असून चोरीस गेलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. पवई नाका येथील पोस्ट ऑफिस परिसरातून दुचाकीची चोरी. सातारा शहरातील पवई नाका येथील पोस्ट ऑफिस परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दुचाकी लंपास केली. ही घटना दिनांक 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7:30 ते रात्री 11:30च्या सुमारास घडली. याबाबत अंकुश रामचंद्र इंगुळकर वय 32 राहणार धनकवडी तालुका जावळी यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिव्यनगरी सातारा येथे 73,000ची घरफोडी. कोणार्क सोसायटी दिव्यनगरी सातारा येथील बंद प्लॉटचे कुलूप तोडून आत प्रवेश करणाऱ्या चोरट्याने तब्बल 73,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे. या प्रकरणी रामचंद्र सकाराम संकाळ यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बिबट्याच्या भीतीने शेतीसाठी दिवसा लाईट द्यावी, उंब्रज पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची मागणी. कराड तालुक्यातील उंब्रज, पश्चिम उंब्रज, आनंदपूर, हिंगणोळे यासह परिसरात वाढत्या बिबट्याच्या भीतीने शेतकरी शिवारात जाण्यासाठी भयभीत झाले आहेत. महावितरण विभागाने उंब्रज ग्रामपंचायतीने उंब्रजच्या वीज वितरण कंपनी लिमिटेड कार्यालयाला दिवसा वीज मिळावी यासाठी लेखी निवेदन दिले आहे. कोरेगाव तालुक्यात बिबट्याचा वाढता वावर, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा वेळेत बदल करण्याची मागणी. कोरेगाव तालुक्यात बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळांच्या वेळेत तातडीने बदल करण्यात यावे अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते व सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय सुतार यांनी केली आहे. कोरेगाव पंचायत समितीचे प्रशासक तथा गट विकास अधिकारी सुप्रिया चव्हाण आणि गट शिक्षणाधिकारी वनिता मोरे यांना गुरुवारी दुपारी 4 वाजता त्यांनी याबाबतचे निवेदन सादर केले. लासूरने येथून इलेक्ट्रिक दुचाकीची चोरी. सातारा लातूर राष्ट्रीय महामार्गावर लासूरने फटा तालुका कोरेगाव येथे वैष्णवी इलेक्ट्रिकल वर्क्स या दुकानासमोर ठेवलेल्या इलेक्ट्रिक मोटर अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. अमोल जयसिंग पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. ही घटना दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजल्यापासून ते 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास झाली आहे. वाटर किरोली तालुका कोरेगाव परिसरात रस्त्यांची चाळण. वाटर किरोली परिसरातील रस्ते पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून रस्त्याची चाळण झाल्याने वाहतुकीसाठी अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. याविरुद्ध नागरिक आक्रमक झाले असून सरपंच परिषदेचे अध्यक्ष जितेंद्र भोसले यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा थेट इशारा दिला आहे. वाटर किरोली परिसरात रस्त्याचे मोठे जाळे आहे. यामध्ये रहमतपूर वाटर आरवी, नागझरी, बोरगाव, तारगाव, जयपूर, कुंभरवाडी गावांना जोडणाऱ्या रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. याकडे सार्वजनिक बांधकामाचे पूर्णपणे दुर्लक्ष असून लवकरात लवकर दुरुस्त करण्यात यावी अशी मागणी नागरिकांच्याकडून होत आहे. मेड इन सातारा बॅग्स. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. ललित टेलर्स. लुक गुड फील गुड. शाळा, कॉलेज, विविध व्यवसाय या ठिकाणी लागणारे जॅकेट बनवून मिळवण्याचे योग्य ठिकाण पवई नाका सातारा. अशाच बातम्यांसाठी जिल्हा सातारा या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.